नमस्कार मित्रांनो, अहिल्यानगर अपडेट्समध्ये मी प्रशांत जावरे पाटील तुमच्या सर्वांचं सहस्वागत करीत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळीचा शेवट टप्प्यावरती आहे. अवघ्या 2-3 दिवसाचा प्रचार शिल्लक आहे आणि वातावरण तापत चाललेलं आहे आणखी जास्तीत जास्त. आज आपण अहिल्यानगर निवडणुकीच्या संदर्भाने शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते माननीय दिलीपजी सातपुते साहेब यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. दिलीपजी सातपुते साहेबांचा जर इतिहास सांगायचा झाला तर ते महापालिकेचे अगोदरचे नगरसेवक आहेत. शहराचे ते शहर प्रमुख म्हणून त्यांनी बऱ्याच वर्ष जवळपास 10 ते 12 वर्ष एक हाती किल्ला शिवसेनेचा सांभाळला. त्यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये अनेक पुढारी घडले, अनेक नवीन नेतृत्व घडली आणि या शहराला शिवसेना वाढवण्यासाठी, या शहरामध्ये शिवसेनेचा झेंडा रोवण्यासाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. महानगरपालिकेच्या अनुषंगाने आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. त्यांचे सुपुत्र ओंकार सातपुते हे या प्रभागामधून निवडणूक लढत आहे. साहेब नमस्कार. साहेब काय सांगाल, निवडणूक बऱ्याच वर्षांनी लागलेली, मध्ये निवडणूक थांबली होती. अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या या 2026 अनुषंगाने काय आपलं मत आहे? पहिल्यांदा खरं पाहिलं तर अनेक इच्छुक आणि तरुण ह्या महानगरपालिकेची एकदम चातक पक्षाप्रमाणे वाट बघत होते आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या काही कोर्ट मॅटरमुळं पहिले महानगरपालिकेची निवडणूक लागली आणि या महानगरपालिकेची निवडणूक लागलेली असताना अनेक नवीन इच्छुक अनेक प्रभागामध्ये आपलं झेंडा रोवण्यासाठी प्रयत्न करतायत. त्याचप्रमाणे पक्षांची सुद्धा वेगवेगळ्या अत्यंत जोरदार तयारी आहे. त्यामध्ये शिवसेनेची सुद्धा एकदम चांगली तयारी आहे. साहेब, स्टार्टिंगलाच निवडणुकीच्या अगोदर युती होणार तिन्ही पक्षाने चाललं होतं. मग नेमकं युती कुठं बिनसली गेली? आपण त्या युतीमधील प्रमुख चेहरा होता. कधीतरी आपल्यावर आरोप पण केला जातो की आपल्यामुळे युती तुटण्याची काही कारणं घडली, आपण 4-5 नेते. तर त्याच्याविषयी काय सांगाल बरं थोडक्यात? एकंदरीत आता प्रत्येक प्रभागामध्ये जे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे, हे काही रात्रीतून असं कॉम्बिनेशन झालेलं नाही. हे सगळं पूर्वीच ठरलेलं होतं. परंतु आमचे जे पदाधिकारी आहेत, आमच्या वरिष्ठ पदाधिकारी जे युतीच्या चर्चेसाठी जे ठरलेलं होतं, तर त्यांना मी 2-3 महिन्यापासून सांगत होतो की आपली स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करा. परंतु त्यांना एक विश्वास होता की बाबा राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना मिळून महायुती व्हावी आणि महायुतीसाठी हे दोन्ही पक्षसुद्धा पॉझिटिव्ह असतील. परंतु आपण पाहिलं ऐन वेळेला फॉर्म भरायच्या आदल्या दिवशी त्यांनी सांगितलं आमचं तुमचं जमणार नाही. ते सगळं आधीच ठरलेलं होतं. राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचं जे कॉम्बिनेशन शहरामध्ये आहे ते पूर्वीच ठरलेलं होतं. महायुतीचं कुठलाही त्यांच्या डोक्यात महायुती करण्याचा विषय नव्हता. साहेब, आपण महायुतीमधील एक प्रमुख नेते म्हणून काम करताय. आपण नगरसेवक पण आहेत. मग आपण अचानकच आपल्या सुपुत्राला उमेदवारी दिली, म्हणजे हे नवीन नेतृत्वाला संधी देण्यासाठी आपण म्हणजे का इतके आग्रही झाले अचानकच? खरं पाहिलं तर विरोधकांचं एक खूप मोठं षडयंत्र होतं की सातपुते कुटुंबीय निवडणुकीत मध्ये राहूच नये, म्हणजे यांनी निवडणूकच लढू नये, या पद्धतीचं सगळं एकंदरीत वातावरण सगळं झालं होतं. आमचे 2 नगरसेवक अचानक त्यांनी त्यांच्या पक्षात घेतले. जे येणारे होते त्यांची वेगळी अडचण होती आणि एकदम 11th आवरला खूपच गडबडीत आम्ही दोघांचे पण फॉर्म भरले होते. खरं तसं फॉर्म माझा स्वतःचा फॉर्म ठेवायचा होता, परंतु दोघांना EB फॉर्म जोडलेला होता. पहिला EB फॉर्म जोडलेला ओंकारचा होता, वेळेच्या आधी जोडलेला होता, नंतर माझा जोडलेला होता. त्यामुळे त्याचा व्हॅलिड झाला. त्याने जर विड्रॉल केला असतं तर माझा अपक्ष म्हणून ट्रीट झाला असता म्हणून. आणि दुसरी गोष्ट, त्याची जवळपास एक 5-7 वर्षापासून चांगली तयारी चालू होती. युवकांचं एकदम चांगलं संघटन त्यांनी केलेलं आहे. अनेक कार्यक्रम त्यांनी या भूषणनगर भागामध्ये, केडगावमध्ये घेतलेले आहेत. काही जे कामं आहे वैयक्तिक खर्चाचे किंवा वैयक्तिक दवाखाना, कोणाचा अपघात झाला, काय झालं, याला मदत करणे, त्याला हे सगळं त्याने खूप काम केलेलं होतं. महिलांच्या बाबतीमध्ये, महिला भगिनींच्या बाबतीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्यांनी घेतले होते. त्यामध्ये उखळीकर महाराजांचा एक खूप मोठा सप्ताह घेतला. त्यात 6 ते 7 हजार नागरिक त्या ठिकाणी दररोज जेवणाची व्यवस्था, असा खूप टोलेजन कार्यक्रम केला. आणि त्याचे जे सगळं मित्र कंपनी सर्कल आहे
ते सगळ्यांनीच मला सांगितलं की तुम्ही थांबा, त्याला देऊन टाका. सर, आपण तर जवळपास 25 वर्ष या भागामध्ये काम करताय, आपण पण नगरसेवक होता. अशी आपण कुठली कामं केली की त्याने त्या कामांच्यामुळे शहराला आकार आला, आणि आता आपल्या मनामध्ये कोणती कोणती कामं करण्याची संकल्पना आहे? 2007ला मी ज्यावेळेस नगरसेवक झालो त्यावेळेस आहे ना, केडगाव पाणी योजना मंजूर होती, परंतु 2011-12 पर्यंत ते काम बंद पडलं होतं. तर ठेकेदार आणि काही कॉम्बिनेशन होतं, तर ते पाण्याची जी फेज 1 जी स्कीम होती ती पूर्ण केली. त्यानंतर 3-4 कोटी रुपयाचं इंदिरानगर वगैरे त्या भागामध्ये काही पाण्याच्या लाईन नव्हत्या, त्या पाण्याचे तिथं फेज 1मध्ये नवीन वाढीव काम केलं. त्यानंतर केडगाव देवी रोड, यश पॅलेस ते कुठी आमच्या महापौर शिलाताई शिंदे असताना हे रस्ते मार्गी लागले आणि शहराला एक आकार आला. अनेक चांगली कामं झाली. तसेच भूषणनगरमध्ये आता जवळपास ओंकार ट्रेडिंग कंपनी जवळचा 3 कोटीचा रस्ता चालू आहे. तिथून कारमेल ते गायकेमाळा हा साधारण 2 कोटीचा रस्त्याचा अत्यंत दर्जेदार काम चालू आहे. 6 महिन्यापासून काम चालू आहे. प्रत्येक प्रोव्हिजन सगळ्या पाळल्या गेलेल्या आहेत. पाणी वॉटरिंग जे करतात ते वॉटरिंग पावसाळ्यातच खूप वॉटरिंग त्याचं झालं, कारण काळी माती होती आणि त्याचं लाईफ जास्तीत जास्त वर्ष कुठलंही काम करताना अत्यंत सगळ्या प्रोव्हिजन आणि सगळ्या काळजीपूर्वक केलं जातं. त्याच्यामुळं इथं पुणा रोड ते शिवांजली लॉन मंगल कार्यालय कॉन्क्रिटीकरण केलेलं आहे. अनेक चांगले रस्ते वगैरे केलेले आहे. बऱ्यापैकी कामं झालेली आहेत, पण अजून बी ते संपत नाही, कारण प्रत्येक वर्षी नवीन नवीन एरिया वाढत जातो आणि त्या एरिया वाढला की तिथं सुविधा द्याव्या लागतात. खरं पाहिलं तर हा प्रभाग 16मध्ये भूषणनगर हा जास्तीत जास्त विकसित भाग आहे. इतर ज्या भागामध्ये आम्ही आता फिरतोय तर ते म्हणतात आमचं काहीच नाही, 5 वर्षात आम्हाला भूषणनगरच्या थोडं जवळपास आणा, अशी लोकांची अपेक्षा आहे. आणि नगरविकास मंत्री माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आपल्याला कुठेही काही कमी पडून देत नाहीत. त्यामुळं येणाऱ्या या 5 वर्षामध्ये साधारण 200 ते 300 कोटी रुपयाची कामं या प्रभाग 16मध्ये होतील असा विश्वास व्यक्त करतो. साहेब, शहराच्या अनुषंगाने मला प्रश्न विचारतो. नगर शहर, अहिल्यानगर शहर जे की पुणे असेल किंवा आसपासची जी शहरं असतात त्याप्रमाणे थोडंसं मागं पडलं असं म्हटलं जातं. तर त्या दृष्टीनं आपल्या डोक्यात काही संकल्पना आता आहेत का की आपलं शहर त्या दृष्टीनं पुढे गेलं पाहिजे? म्हणजे शिक्षण असेल, आरोग्य असेल किंवा अन्य सुविधाच्या मानाने, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीच्या बरोबर येण्यासाठी आपल्या डोक्यात काही संकल्पना वेगळ्या आहेत का? खरं तर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांसाठी खूप काम केलेलं आहे. आणि आम्ही आता प्रचारात फिरतो तर शिंदे साहेबाचा फक्त फोटो पाहिला तरी लोक चेहऱ्यावर एकदम त्यांचं हसू येतं. एक नवीन संकल्पना CM साहेबांना DCM साहेबांना सांगितलेली आहे. जशी लाडकी बहीण योजना आहे तशीच एक महिलांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिनी इंडस्ट्री, त्या मिनी इंडस्ट्रीमध्ये छोटे 5 गुंठे 10 गुंठे असे प्लॉट, 3 गुंठे 5 गुंठे 10 गुंठे असे प्लॉट, आणि फक्त महिलांसाठीचे MIDC. आणि त्या शहरापासून जरा जवळचा कामरगाव वगैरे ह्या भागामध्ये सर्वेचं त्यांनी आदेश तसे अनऑफिशियल दिलेले आहेत की बाबा प्रत्येक शहराच्या जवळ किमान एक 100 एकरची महिलांसाठी फक्त MIDC करायची, असं प्रपोजल आपण त्यांना दिलेलं आहे. आणि त्या अलॉटमेंट फक्त महिलांनाच होणार आणि उद्योजक तिथं फक्त महिलाच राहणार, असा एक नवीन कन्सेप्ट आपण वर काम करतो आहे. आणि निवडणुकीनंतर एक 4-6 महिन्यामध्ये त्याच्यावर ॲक्च्युअल जे बेसिक तयारी झाल्यानंतर ॲक्च्युअल जे काम करायचं आहे ते काम चालू होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जे शहरं आहेत छोटे मोठे त्या शहराच्या हिशोबाने, रिक्वायरमेंटच्या हिशोबाने 50 एकर 100 एकर, खूप मोठे नाही, मिनी. आता आमच्या इथे इंडस्ट्रियल इस्टेट आहे, मिनी इंडस्ट्रियल इस्टेट, पण तिथं फक्त महिला उद्योजक राहतील असा एक प्रस्ताव साहेबांना दिलेला आहे. त्यांना ती सूचना खूप आवडली आणि ते म्हणे हे मला खूप आधी सांगायला पाहिजे होतं. आता या निवडणुकीच्या गडबडीत म्हणलं काय नाही, आपल्याला पुढच्या निवडणुकीला कामाला येईल आणि महिला आपल्या पाठीमागे 100% आहेत. आपण इतक्या वर्ष काम करताय, आता आपण फिरताय, नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतो? नागरिक म्हणजे मतदारांकडून काही सूचना येत आहेत का? काही नवीन गोष्टी आपल्या कानावर पडत आहेत का? खरं पाहिलं तर आता जसं जसं केडगाव हे म्हणजे अंडर डेव्हलपमेंट आहे, सगळ्या महाराष्ट्रातून इथं लोक राहायला येतात. आमचं खरं तर सुपा MIDC झालं, रांजणगाव MIDC, इथून लोक साधारण 5,000 ते 10,000 लोक बसने अपडाऊन करतात. आणि
खूप चांगली परिस्थिती इकडं आहे. जसं MIDCमुळं सावेडीची डेव्हलपमेंट झाली त्याचप्रमाणे येत्या 5 वर्षात तर केडगाव हे सावेडीच्या पुढं गेलेलं असेल. कारण काय आता MIDC इंडस्ट्रीचा जो पट्टा आता वाढतोय तर नवीन जापनीज पार्क वगैरे आहे ते आपले पण काही वेगळे प्रयत्न चालू आहेत. आणखी एका कंपनीला 150 एकर जागा प्रायव्हेट जागेत एक कंपनीचं काम चालू आहे कामारगावला. ते मुंबईचे माझे मित्रच येतं आणि खूप मोठं युनिट ते करतायत. तिथं साधारण 10,000 लोकांचा रोजगार म्हणजे त्यांचं चालू आहे सध्या सुप्यात 2-4 ठिकाणी वेगवेगळ्या. त्यांचं एक्सपान्शन आहे खूप मोठं आणि 10,000 लोक तिथं काम करतील असं एक युनिट आता तिथं काम चालू झालं आहे. साहेब, शहराच्या दृष्टीने किंवा राजकीय एक मला प्रश्न विचारतो. आपण विकासात्मक मुद्द्यावर बोललात. म्हणजे शहरामध्ये आता भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादीने बॅनर लावलेत का शहर आकार घेते, नवीन शहर येतं, हे येतंय. मग त्याबाबत तुम्ही काय सांगाल? कुठंतरी म्हणजे आपली सत्ता याच्या अगोदर होती त्याच्याविषयी आपलं काय मत आहे? ते महायुतीमुळंच सांगता येत आणि एकनाथ शिंदेसाहेब पण त्याचे घटक येतं. हे जर आकार घेत असेल तर नगरविकास मंत्री म्हणून त्यांचं पण योगदान आहे त्याच्यात आणि ते पण शहरासाठी पॉझिटिव्ह तिथं कोण आहे कोण काय करत आहे असं ते पाहत नाहीत. आलं की पैसे देतात. आम्हाला पण खूप पैसे दिले 20-30 कोटी रुपये तर आम्हाला या 15-16 प्रभागात 20-30 कोटी रुपयाचे निधी दिलेले आहे. त्यामुळं शहर आकार घेण्यात सगळ्यांचंच योगदान आहे असं वैयक्तिक काय कोणी म्हणू शकत नाही. 1-2 असण्याचं कारण आहे. साहेब, शेवटचे 2 प्रश्न आता विचारतो आपल्याला. शहराला आपण म्हणतो स्मार्ट सिटी बनलं पाहिजे, स्मार्ट सिटी बनलं पाहिजे. आसपासची शहरं स्मार्ट सिटी बनत आहे. नगर शहराला स्मार्ट सिटी बनवायची आहे. केडगाव आहे, एक मोठा एरिया आहे. आपल्या नेतृत्वाखाली बऱ्याच वर्ष एरिया डेव्हलप होते. तसेच बाकीचे पण शहराच्या आसपास बारीक म्हणजे सगळे 17 वार्ड आहेत. तर त्या स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने आपण काही नगरविकास खात्याकडे शिंदे साहेबांकडे काही प्रस्ताव, काही वेगळे विषय काय मांडलेत का? किंवा आपल्या डोक्यात काय नवीन विषय आता आले का काही फिरतात? आता काय झालं की नवीन ज्या शासनाचे ज्या स्कीम येतं केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये प्रपोजल महानगरपालिकेतर्फे म्हणा किंवा PWD तर्फे जातात. त्याच्यामध्ये आपल्याला रस्त्यांची आणि ड्रेनेजची जी मूळ आणि मुख्य समस्या आहे तीच समस्येचा वाढीव भाग आहे. कारण शहराच्या सगळीकडूनच तिकडून कॅन्टोन्मेंट वगैरे असल्यामुळं मिलिटरी एरियामुळं हा जो भाग कल्याण रोड, शिवाजीनगर, बोलेगाव, केडगाव हाच भाग अंडर डेव्हलपमेंट आहे. नवीन लेआउट होत आहेत, नवीन तिथं वसाहतीला राहायला लोक येत आहेत. तर याच्यासाठी आता साहेबांकडे आपण आता निवडणूक झाल्यानंतर आम्ही जेवढे सगळे आहेत तेवढे मिळून एक नगर शहरासाठी एक खूप मोठं पॅकेज आम्ही मागणार आहे. तर काही आधीच काहीतरी बोलणं कुठं नाही का कुठं नाटक बोलणं तर आपल्याला जमत नाही. पण एक चांगलं पॅकेज नगर शहरासाठी आपण साहेबांकडून महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर घेणार. महायुतीमध्ये तुमच्या दोघांचं जमतच नव्हतं, पण त्यावेळेस आरोप असा केला गेला की दडपशाही आहे, कुठंतरी पैशाचा वापर केला जातो विरोधी पक्षाकडून, विरोधी म्हणजे भाजपा आणि राष्ट्रवादीकडून दडपशाही केली जाते किंवा आपण त्याला काय म्हणतो गुंडगिरी वगैरे केली जाते. त्याच्याविषयी आपलं काय मत आहे? तुम्ही सांगताय नाही, आपलंच प्रेसमध्ये मी ते ऐकलं. त्याच्याविषयी काय मत आहे? आपल्याला काय असा अनुभव आला शहरामध्ये? सगळी जनता सुज्ञ आहे. अनेक नगरसेवक बिनविरोध झालेत. तर त्यामागचं काय गणित आहे बिनविरोध होण्याचं? कुणी असं जो बिनविरोध झालाय तो दुसऱ्याच्या विरोधी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांच्या जाऊन पाया पडून तर म्हणलेलं नाही का मला बिनविरोध करा. याचे कारणं सगळे तुम्हाला माहिती आहेत आणि परिस्थिती 100% लोक खूप चिडलेले आहेत. अनेक लोकांचे शहरातून फोन आले की बाबा आम्ही आता इकडे तिकडे नाही, आम्ही शिवसेनेबरोबर राहणार. आणि हे जे बिनविरोधचा प्रकार आहे त्याच्यामुळं शिवसेनेचा मतदानाचा टक्कासुद्धा वाढणार. कारण खिलाडू वृत्तीने सामोरं जायला पाहिजे. तुम्ही काम करताय नाही करताय, केलं आहे नाही केलं आहे, तुम्ही बिनविरोध कशाला व्हायचं? हां, असं इतर पक्षाचे कसे बिनविरोध नाही झाले. नाही, आता 2 त्यांच्या सभा झाल्या. पहिल्यांदा मला वाटतं प्रदेशाध्यक्ष आले BJPचे, काल परवा मुख्यमंत्री येऊन गेले. मला वाटतं पालकमंत्री साहेबांनी ऐकले नाही, गडबडीत काही ऐकलं नाही मी. अच्छा साहेब, शेवटचा प्रश्न आता आपल्याला विचारतो. आपण काही प्रश्नाला दखल देत आहे. एक शहरामधील एक प्रमुख घटक म्हणून राजकीय पक्षाचे म्हणा किंवा एक शहरामधील एक नेता म्हणून आपण आता शहराला काय आवाहन करणार? उद्या 2 दिवसांनी इलेक्शन मतदान होईल. सर्व प्रकारच्या घटकांचं याच्यामध्ये योगदान लागतं शहर विकसित होताना किंवा शहर पुढे जाताना. एक अनुभवी नेता म्हणून आपण शहराला काय आवाहन कराल, मतदारांना काय आवाहन कराल? मतदारांनी आता
पहिल्यासारखी परिस्थिती नाही राहिली की कोणाला जायचं, त्याला ते चिन्ह दाखवायचं, त्याला ते समजून सांगायचं. ज्या दिवशी विड्रॉल आणि उमेदवार फायनल झाले त्याच दिवशी जवळपास 70-80% मतदारांनी ठरवलेलं असतं की बा आपलं मत कुणाला आहे, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट की शहरात आता सोशल मीडिया वगैरे हे ते एवढं फास्ट आहे की कोणाला काही खूप सांगायची गरज नाही. लोक चांगल्या लोकांना नागरिकांनी मतं द्यावीत जे तुमचे कामं करतील. आता ते आत्ताच हाणून मारून बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणारे कोणी असतील आत्ता उभा, किंवा ह्या दरम्यानच जर कोणी दादागिरी गुंडगिरी करत असेल तर लोक कसे मतं देतील. चांगल्या लोकांना जे कान धरून आपण काम करून घेऊ शकतो अशा लोकांना मतं द्यावीत. शिंदेसाहेब पाठीमागं आहेत आणि शिंदेसाहेबांचे जे सगळे उमेदवार आहेत हे चांगल्या मताने निवडून येणार आहेत. आम्ही पण जवळपास 7 स्थापनेपर्यंत जाणार. आपल्या सभा काही होणार आहे का? आपली सभा हो, कुठे आजच आहे ना सभा, गुलाबराव पाटलांची सभा. शिंदे साहेबांची सभा होणार आहे का? असं काय चालू आहे अजून प्रयत्न, पण आता मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली ते सगळ्याच मुंबईजवळच्या महापालिका लागल्यामुळं थोडं 8 तारीख आली होती, पण ते 2 सभा एकत्र नको म्हणून ते 8 तारीख खाली होती. पण ते सीएम साहेबांची सभा लागल्यामुळं ते. आपला काही अंदाज किती जागा आता जवळपास 50 जागा लढत आहे, काही अपक्ष लोक आपल्यावर आपण घेतलेली, आपला काय अंदाज आहे? सत्ता स्थापनेपर्यंत आम्ही जाणार. जर चुकून सत्ता स्थापनेला कमी जर हे पडलं आणि जर वरून आदेश आला आता महायुतीच करायची, समजा अशी जर परिस्थिती घडली तर? आता हे सगळे महायुती करायची नाही करायची किंवा काही जे निर्णय आहे वरिष्ठ लेवलचे निर्णय असतात. स्थानिक लेवलवर तसं काही होत नाही. स्थानिक लेवलवर आता शिंदेसाहेबांनी 18 नगरसेवक असताना महापौर बसवलेले भारतीय जनता ते नाही 18 नगरसेवक असताना शिंदेसाहेबांनी नगरचे महापौर बसवले, जे 18 नगरसेवक होते, महापौर शिवसेना झाला. अशी परिस्थिती आहे ना. त्यामुळं साहेब काय जादूची कांडी काय करतील ते, त्यासाठी अशी महायुतीच करायला पाहिजे किंवा महायुतीच नाही करायला पाहिजे असं काही नाही. काही राजकीय बदलू शकतं का? आता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात पाहताय कोण कुठं जातंय, कोण कोणाशी जोडतंय. आता ते काही आघाड्या वगैरे अशा झालेत की जे कधीच कोणाचं तोंड पाहत नव्हते ते एकत्र आलेले. त्यामुळं शहरामध्ये पण प्रयोग होऊ शकतो भविष्यात. साहेब करते. हे होते दिलीप सातपुते साहेब, एक अनुभवी आणि शहरातील एक महत्त्वाचं नेतृत्व. काही प्रश्नांना त्यांनी मुद्दाम बगल दिली, काही मनामध्ये काही विषय असतील, काही सांगायचे नसतील. अशाच प्रकारे शिवसेनेच्या आणखी अनुभवी नेत्यांची आपण मुलाखती घेऊ, इतर पक्षांच्या घेऊ. आपण पाहत राहा अहिल्यानगर महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम. साहेब धन्यवाद.